कसं वाटतंय? बरं वाटतंय म्हणता. मेरा बैग चोरी हो गया था। गुडविल इंडिया ने मेरे को उड़ने के लिए दे दिया 2 पीस। आपका बहुत बहुत शुक्रिया। हां, संस्था चांगली आहे. गरिबासाठी लोकांनी जे केलं यांनी तर मला चांगलं वाटलं. फुटपाथवर जे लोकांना देतात गरिबाला जरा दिलं त्यांनी, धन्यवाद त्यांचं, आभारी आहे. नमस्कार सर्वप्रथम सर्वांना. आज आपण इथे ब्लँकेट वाटपासाठी जमलेले आहोत. तर यासाठी आपले इथे शुक्रभाऊ आंधळे हे हजर आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत आहे. आणि त्यानंतर आपले सर कालिदास मोरे सर आणि तसेच अनिल सर आणि तसेच रश्मी मॅडम इथं हजर आहेत या कार्यक्रमासाठी. आणि त्यानंतर आपण सगळ्यांच्या हस्ते शुक्रभाऊंच्या हस्ते आपण हे ब्लँकेट वाटप करणार आहोत. तर त्यानंतर मी सरांना थोडंसं बोलावं असं विनंती करते. सर प्लीज बोला. दरवर्षीप्रमाणे आजही आपण यावर्षी देखील आज ब्लँकेट आणि गरम कपडे जे आहेत तर त्याचं वाटप इथपासून कोथरूडपासून अप टू स्टेशन आणि स्टेशनपासून स्वारगेटमध्ये अप टू डेक्कन असे पहाटे 3पर्यंत वाटप दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील करत आहोत. आणि मला विशेष आनंद वाटतोय की आज शुक्राभाऊ या कार्यक्रमाला आहेत आणि त्यांच्या हस्ते झेंडा दाखवणं कामाची सुरुवात करणं आणि त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी जे 2-4 गरिबांना या ठिकाणी आहेत त्यांनाही ब्लँकेट हा कार्यक्रम आपण करणार आहोत. शुक्राभाऊंच्या हस्ते आपण वाटप करतोय त्याचा विशेष आनंद असा होतो की ते राजकारणामध्ये आहेत, परंतु राजकारण नुसतं करत नाहीत, तर राजकारण करताना समाजकारण जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात गरीब समाज जो उपेक्षित समाज आहे त्याला कसं काय मिळेल याचा पहिल्यापासून त्यांच्या कुटुंबातलीच ही प्रथा आहे की पहिल्या प्रथम गोरगरिबांपासून विचार करायचा आणि नंतर मग उच्च जे वर्ग आहे त्याचा नंतर विचार करायचा ही त्यांची नेहमीच भूमिका राहिली. आणि आतापर्यंत त्यांनी तसं ते पाळत आलेले आहेत पूर्णपणे. नुसतं राजकारण ही खुर्ची मिळावी, त्यानंतर लोक आपल्याला सगळ्यांना चांगलं म्हणावं, पेपरमध्ये मोठमोठ्या बातम्या याच्यावर जोर देण्यापेक्षा लोकांचा कसा फायदा होईल, लोकांना कशा त्यांना सोयी मिळतील, लोकांना कपडे अन्न कसं मिळेल हे तर नेहमीच त्याचा विचार करत असतात. आणि एवढंच नाही तर प्रत्येकाने जे काम करताना पहिले स्वतःचं कुटुंब पाहिलं पाहिजे. तसं ते पहिलं स्वतःचं कुटुंब देखील मनापासून पहिलं प्रथम सांभाळत असतात आणि नंतर समाजकारण करतात. प्रत्येक राजकारणी माणूस जो आहे तर कुटुंबाला सगळेजण विसरतात आणि समाजाचं काम करत जातात आणि मुलांच्याकडे दुर्लक्ष होतं, मुलींच्याकडे दुर्लक्ष होतं आणि कुटुंबाची जी दिशा मिळायला पाहिजे ती मिळत नाही. परंतु शुक्रभाऊंच्या कुटुंबाच्या ते अगदी वेगळे, ते पहिलं कुटुंबाकडे देखील प्रामाणिकपणे मेहनतीने अत्यंत असं लक्ष देतात आणि नंतर गोरगरीब समाज जे आहे त्यांच्याविषयी ते लक्ष देत असतात. ही फार फार मोठी गोष्ट आहे. राजकारणामध्ये हे फार कमी दिसतं. इव्हन माझे वडील राजकारणात होते, आमचा विचार त्यांनी फारसा कधी केलाच नाही की ते शाळेत जात आहेत का कॉलेजला जात आहेत, काही त्यांना माहिती नसायचं. ते फक्त इकडनं काँग्रेस भवनवरून घरी. तर असं राजकारण झालं नाही पाहिजे, कुटुंबाचं देखील पाहिलं पाहिजे. आज शुक्रभाऊंचा जो संबंध आहे वडील बरोबरचा हा गेली 13 वर्षापासून संबंध आहे. आपले जे शिवण्याला मोठमोठे कार्यक्रम झाले, प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. मात्र काही वर्ष फक्त की कामाचा खूप विस्तार वाढला आणि बरीचशी लोक जोडली गेली तेव्हा थोडंसं संपर्क कमी झाला. अदरवाईज पहिला कंटिन्युअस कित्येक वर्ष त्यांचा संपर्क वडीलबरोबर सातत्याने चालू होता आणि ज्यावेळी त्यांना आमंत्रण दिलं त्यावेळी ते अगदी आठवणीने आले आणि गुडविललाही शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन देखील त्यांनी केलं. आज हे जे वाटप आहे हे गेली जवळपास 5 वर्ष आपण हे वाटप करतोय आणि जे लोक आहेत हे दरवर्षी वाट पाहत असतात. जे गोरगरीब लोक आहेत त्यांना चांगली कल्पना आहे की गुडविलची गाडी येणार आहे आणि ते आपल्याला ब्लँकेट म्हणा किंवा काही स्वेटर वगैरे अशा वस्तू देणार आणि त्याच्यावर चहा किंवा काही नाश्ता देतात तर तो आपल्याला मिळणार. की प्रत्येकाला
खात्री आहे मार्गावरची. एक मार्ग फिक्स अनिष्टी तो मार्ग फिक्स केलेला आहे आणि त्या मार्गावरून ही गाडी जाते आणि प्रत्येक जण वाट पाहत असतो. त्याप्रमाणे आजही ते वाट पाहत असतील आणि त्या लोकांना देताना आम्हाला सगळ्यांनाच ही गुगलची जेवढी टीम आहे जे रात्रीचा आता पहाटे 3 पर्यंत ते सगळे काम करतात, त्या सगळ्यांना कामाचं जे जागरण होतं पण काम केल्याचं त्यांना फार मोठं समाधान मिळतं. दरवर्षी कधी होणार असं प्रत्येक जण विचारत असतो. याच्यावरूनच प्रत्येकाला किती या कामाची गोड आहे आणि गरिबांची किती काळजी आहे याची कल्पना येते. तर आता आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊ की खरोखर गोरगरिबांना ब्लँकेट्स वगैरे मिळतील, त्यांना स्वेटर मिळेल, चहा बिस्किट देखील मिळेल आणि त्यांना एक आपण जो काही आनंद देता येईल तो आज देण्याचा प्रयत्न करू. आणि मी आता शिखरबाबूंना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. गुडविल इंडिया या संस्थेच्या वतीने मोरे परिवार संस्थापक अध्यक्ष कालिदासाराम मोरे व सर्व त्यांचा परिवार गेले अनेक वर्षापासून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपला परिवार चालला पाहिजे तसाच गोरगरिबांचा सुद्धा परिवार चालला पाहिजे एक चांगल्या भावनेमधून मी अनेक वर्षापासून अण्णांबरोबर अण्णाच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित होतो. वेगळे वेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी पाहिले आणि भूमिका एकच की आपल्या वतीने गोरगरिबांना मदत झाली पाहिजे. एक स्तुत्य उपक्रम या कुटुंबियांच्या वतीने अनेक वर्षापासून चालवलेला आहे. त्यामध्ये लग्नामध्ये असतील तर लग्नामध्ये लागणारा सगळा संसार झाला असेल ती अनेक कितीतरी वर्ष अण्णांनी दिलेली आहे. 13 वर्ष लग्नामध्ये झाली दिलेले आहेत. 800 मुलींचा संसाराला अण्णांच्या वतीने त्या ठिकाणी हातभार लागलेला आहे. अनेक गोरगरीब लहान मुलांना कपडे अण्णा ही कल्पनाच तुम्हाला कुठून आली तेच मला कळत नाही की पुण्यामध्ये असा कोणी नाही की ही उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहे. एक बारीक जर पाहिलं तर सोसायटीमध्ये जाऊन गोरगरीब त्या लोकांचे कपडे आणून त्यांना स्वच्छ करून शिवून धुवून पॅकिंग करून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ही कंपनी काम करत असते. आणि आमच्या जीवनामध्ये सुद्धा आमच्या आईवडिलांचं जसं आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद आणि चांगलं काम करा, स्वतःसाठी जगू नका, समाजासाठी जगा, गोरगरिबांसाठी असा उपदेश नेहमीच आमचे आईवडील करत असायचे. आपला आदर्श घेऊन आम्ही त्या ठिकाणी थोडं छोटे काम स्वर्गीय रमेश भाऊ होते त्यांच्या माध्यमातून आमचं सुद्धा आयुष्य आम्ही लोकांसाठी घालवले. पैसे काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून रमेश भाऊंच्या नंतर आपला आदर्श घेऊन पुढे आम्ही वाटचाल करतोय. आजची सुद्धा भूमिका आमची अशीच असते की आपल्या माध्यमातून रोज कोणाला तरी कसल्या तरी प्रकारे मदत झाली पाहिजे आणि एक दिवस चांगला जातो की कुणाला तरी कसली तरी मदत झाली तर एक तो दिवस चांगला जातो. असंच आयुष्य आपण पुढच्या काळामध्ये सर्वजण गोरगरिबांची सेवा करण्यासाठी घालूया. आपल्या या स्तुत्य उपक्रमाला आमच्या वादळी कुटुंबियांच्या वतीने शुभेच्छांना धन्यवाद.
चहा वगैरे मिळून कसं वाटतंय? बरं वाटतं. बरं वाटतंय म्हणता. हां, संस्था चांगली आहे. गरिबासाठी लोकांनी जे केलं यांनी तर मला चांगलं वाटलं. फुटपाथवर जे लोकांना देतात गरिबाला जरा दिलं त्यांनी, धन्यवाद त्यांचं, आभारी आहे. मेरा बैग चोरी हो गया था, गुडविल इंडिया ने मेरे को उड़ने के लिए दे दिया 2 पीस. आपका बहुत बहुत शुक्रिया.